आंब्याच्या सीझनमध्ये पहिला येते ती कैरी आणि कैरीपासून असे आंबट गोड सोप्यात सोप्या पद्धतीने कैरीचे पन्हे कसं बनवायचं ते बघूया। मी इथे कैरीचे पन्हे बनवण्यासाठी 1 किलो गावरान कैऱ्या घेतलेल्या आहेत। कैऱ्या पहिला पाण्याने स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या आहेत। कैरीचा देठाकडील भाग काढून घ्यायचा आणि कैरीची सालसुद्धा काढून घ्यायची। काढलेल्या सालीचा आपण पन्हे बनवण्यासाठी वापर करणार आहोत। सालीमुळे पन्ह्याचा कलर खूप छान येतो। सर्व कैऱ्यांची साल काढून झालेली आहे। आता सर्व कैऱ्या चिरून घ्यायच्या आहेत। आमच्या नवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। अशा पद्धतीने कैरीचा सर्व गर काढून घ्यायचा। कैरीच्या कापून घेतलेल्या गराचे अशा प्रकारे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत। तरी सर्व कैऱ्यांच्या गराचे बारीक बारीक तुकडे करून झालेले आहेत। आता हे सर्व कुकरमध्ये घालायचं। त्यानंतर आपण काढून घेतलेल्या कैऱ्यांची सालसुद्धा कुकरमध्ये घालून घ्यायची आणि 1 ग्लास पाणी घालून कुकरला झाकण लावायचं आणि नंतर कुकर गॅसवर ठेवून गॅस चालू करायचा आणि गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवायची। कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। कुकर थंड झाल्यानंतर कुकरचे झाकण काढून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता कैरी छान मऊ झाली आहे, तसेच सालसुद्धा मऊ शिजली आहे। शिजलेली कैरी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। बारीक केलेलं हे मिश्रण गाळणीने गाळून घ्यायचं, म्हणजे सालीचा जाडसर भाग वरती राहतो, तो आपल्याला काढून टाकायचा आहे। अशाच पद्धतीने राहिलेली कैरीसुद्धा बारीक करून घ्यायची आहे आणि गाळून घ्यायचं। पूर्ण 1 किलो कैरीचा गर तयार करून झाला आहे। तरी 1 किलो कैरीसाठी 1 किलो साखर घ्यायची आहे। आता कढई गॅसवर ठेवून 1 किलो साखर घालून घ्यायची आहे। साखर पूर्ण बुडेल इतकेच पाणी घालून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। आता चमच्याने हलवून साखर विरघळल्यानंतर 2 मिनिटं पाक उकळू द्यायचा आहे। साखरेच्या पाकाला चांगली उकळी आलेली आहे। आता त्यामध्ये आपण तयार करून घेतलेला कैरीचा गर घालायचा आहे। नंतर चमच्याच्या साहाय्याने हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं व नंतर चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं। नंतर हे मिश्रण मंद गॅसवर 7 ते 8 मिनिटं चांगली उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं। माझी ही रेसिपी बघून झाल्यानंतर व्हिडिओला लाईक करा व न विसरता कमेंट करा। या मिश्रणाला चांगली उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा। तुम्ही पाहू शकता कैरीच्या पन्ह्याचा कलर पण खूप छान आला आहे। तयार झाले आहे मस्त छान आंबट गोड असलेलं कैरीचं पन्हं। आता आपण पिण्यासाठी कैरीचं पन्हं बनवूया। ग्लासमध्ये गरजेनुसार 1 ते 2 चमचे पन्हं घ्यायचं। नंतर त्यामध्ये बर्फाचे तुकडे टाकायचे। वरून पाणी घालून असं चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं। तयार झाले आहे संपूर्ण उन्हाळा संपेपर्यंत टिकेल असं आंबट गोड व शरीराला थंडावा देणारं कैरीचं पन्हं।